नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण चाललो आहे तितवलीमध्ये. तितवली हे वैभववाडी तालुक्यातील गाव आहे आणि तितवली निसर्गरम्य गाव आहे, कारण त्या ठिकाणी सुंदर असं तलाव आहे आणि गंगेश्वर मंदिर आहे आणि तिथला परिसर अप्रतिम असा गाव आहे. कारण कोकण म्हटल्यावर निसर्ग अप्रतिम असणारच, त्याच्यामुळे आपण अशा निसर्गरम्य गावामध्ये चाललो आहे. आणि हे गाव कशा प्रकारे आहे ते आपण बघूया. त्या ठिकाणी एक फॅक्टरी आहेत, त्याचीसुद्धा आपण माहिती घेऊया. काजू फॅक्टरी आहे सुंदर अशी, ती काजू फॅक्टरी कशा प्रकारे आहे. शिवाय एक ऑइल फॅक्टरी आहे, म्हणजे एक वनस्पतीपासून म्हणजे चहाच्या पातीपासून ऑइल बनवलं जातं, ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. कशा प्रकारे ते गाव आहे ते आणि या फॅक्टरींना सुद्धा आपण भेट देणार आहोत. तर हा सुंदर असा एपिसोड आहे. तर आता आपण चालू आहे तितवलीला आणि मी जाणार आहे आता पहिल्यांदा खारेपाटण, आणि खारेपाटणवरून जे हॉटेल मधुबन आहे तिथून जो रोड गेला तो तितवलीमध्ये जातो आणि खारेपाटण ते तितवली अप्रॉक्स 6 किलोमीटर अंतर आहे. आणि आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि कशा प्रकारे गाव आहे ते बघूया आणि तिथल्या निसर्गाचा आपण आनंद घेऊया. तर आज आपण पाहणार आहोत तितवली, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग हे गाव. आणि आता आपण आलोय सुंदर अशा गांगेश्वर मंदिराकडे. हे आहे इथलं ग्रामदैवत सुंदर. सुंदर असं मंदिर आहे. सुंदर असा परिसर आहे हा बघा. आणि मला इकडे भालेकर सर पण भेटलेत, जे सध्या रिटायर्ड गावी आहेत, म्हणजे पूर्वी कला क्षेत्रात होते. नमस्कार सर. आणि हे आहेत विजय भालेकर सर. नमस्कार सर. तुम्ही मुंबईला कुठे कुठे होते जॉबला? मी मालाडला होतो राहायला. हां. आणि फ्रीलान्स करत होतो मी. तुम्ही याच्या होता ना, वसई आर्ट कॉलेजला होता ना? नंतर मग 2007 साली मी वसई विकास कला महाकला विद्यालयामध्ये जॉईन केलं. त्याचं डिपार्टमेंट चालू केलं, ॲनिमेशन डिपार्टमेंट. आणि मी टोटल शिकवतो. माझ्या हाताखाली 3 शिक्षक होते. असं आम्ही चौघांचं चौपट होते आमची. त्याशिवाय मी अरिना मल्टीमीडिया, अंधेरी, मालाड, कांजोली, बोरिवली आणि वसई असं 4-5 ठिकाणी शिकवायला जायचो. आणि मी ॲनिमेशन स्टुडिओ शिकवत होतो. बरं. तशा प्रकारे तुमचा म्हणजे प्रवास आहे. आणि आता तुम्ही गावी आहात 2015 पासून? 40 वर्ष मी फिल्म टायटल डिझायनर म्हणून काम केलं. फिल्मची सोय टायटल फिल्म मेकिंगचं काम मी जोरदार करत होतो. ओके ओके. तिथून आम्हाला घर बनवून जायचं, आम्ही इकडे घर बांधलं. इकडे आहात तुम्ही तितवलीमध्ये आलात? मुळगाव चिंचोली. बरोबर. मुळगाव चिंचोली आमचं. आम्ही चिंचोलीमध्ये आलो आणि तिथून आमचं घर बांधलं. बरोबर. आणि 2007 16 पासून आम्ही ते काम केलं. बरोबर. मी माझी मिसेस. ओके. आणि आता आपण ते मंदिरात भेटले, आपल्याला मंदिरात आले होते. आणि हे सुंदर असं मंदिर आहे. तर हे संपूर्ण गाव अप्रतिमच आहे आणि मस्त परिसर आहे इथला. तर आपण परिसर पण बघणार आहोत. मोठी मोठी झाडं आहे तिकडे देवराईमध्ये, घनदाट अशी देवराई आहे. आणि इकडे या ठिकाणी सुद्धा काहीतरी जुने अवशेष आहेत बघा, जुना चौतर. आणि परिसर सुंदर आहे मंदिराचा, अप्रतिम. हे बघा या ठिकाणी जुनं बांधकामाचं हे मोठमोठे चिरे, जुनी तटबंदी. आणि इकडे काही अशी विरगळी पण आहेत बघा. हे विरगळ आहे, इकडे मूर्ती आहे पुरातन, म्हणजे जुने अवशेष आहेत मंदिराचे, जुन्या गोष्टी तिकडे सगळ्या. आता उतरा बघा, सुंदर. तशा प्रकारे वेगवेगळी ठिकाणं या मंदिराच्या आजूबाजूला आहेत. अप्रतिम असा निसर्ग. हे बघा आंब्याचं झाड आहे, केवढं मोठं आहे बघा, उंच सुंदर परिसर आहे.
आणि आता आपल्यावर बापू काडगे आहेत. चंद्रकांत रामचंद्र काडगे पूर्ण नाव, आणि तुम्हाला बापू काडगे म्हणून ओळखतात लोक. आता हे तुमचं गाव आहे, त्याच्याबद्दल गावाबद्दल माहिती सांगा. काय काय गावामध्ये तुमचं ग्रामदेव ते मंदिर? गांगेश्वर, बिरबादेवी, विठलादेवी, पवनादेवी, जाका सगळे एकाच ठिकाणी, एकाच ठिकाणी. म्हणजे गावातलं एकच मंदिर आहे आणि तुमचे? तिथे एक छोटा एक मंदिर आहे, अदुष्टी माते म्हणून. अधिष्ठी माता. हा, ते कुठे आहे मग? ते आमच्या भटवाडीत तिकडे आहे. ओके. आणि म्हणजे गावात म्हणजे मेन मंदिर आहे तुमचं? मेन मंदिर आहे. आणि गावात दोन चव्हाट आहे, हा तो एक बघण्यासारखा तिथे. चव्हाटा पुढे वाडीत आहे ना? इथे आहे वाट. ओके, जातो ना. ठीक आहे, बघूया तिकडे. आणि हे आहे ना आपलं मंदिर, तुमच्या गावामध्ये नद्या किती टोटल? नदी दोन, सुक नदी आणि जामदा नदी. जामदा नदी इकडे जॉईन झाली ना ती, हा, इथे म्हणजे तळजाला संगम join आहे. म्हणजे ती उगम कुठे पाहते जामदा नदी? पण ते ह्याला आपलं सह्याद्रीमध्ये ऐनारी, ऐनारीच्या पुढे ऐनारीच्या आजूबाजूचे तिकडून येते ती. ओके ओके. आणि एक तिकडे सुक नदी म्हणजे तिकडे वैभववाडीच्या तिकडून येते. कुर्लीच्या इथून येते ती. कुर्ली दोन आहेत, त्याला तिकडे दोन झाले आहेत. बरोबर. येऊन येते. ओके. त्या बाजूला म्हणजे ते त्याचं ह्याला आहे, शिराळ्यावरून सुक नदी तुमची ना? शिराळावरून चालू होते. हा, शिराळा. आणि एक ह्याच्यावर भुईवाडावरनं, बरोबर बरोबर. रिंगेवाडीतून. ओके. अशा प्रकारे हे दोन नद्या आहेत गावामध्ये. आणि तुमचं मेन मंदिर इथे कार्यक्रम काय असतो? काय सप्ताह असतो. कधी असतो? आता एकादशीला. कुठच्या ह्याला? उद्याच्या काय आषाढी कार्तिकी का त्याची? कार्तिकी आणि त्रिपुरारी पौर्णिमा. पौर्णिमा. ओके. अशा प्रकारे मी महत्वाचे कार्यक्रम. शिमगा मोठा कार्यक्रम. होळी म्हणजे तेच होळी, शिमगा आपल्या, आणि हे त्रिपुरारी पौर्णिमा आणि हरिनाम सप्ताह ना? ओके. तर ठीक आहे, चालेल. तर आणि तुमचं मस्त गाव आहे, सुंदर गाव, नदी किनारी असलेलं गाव आहे, बारमाही पाणी जोरदार, सुंदर परिसर आहे. आपण सरपंचांच्या घरी आलो, हरियाण यांच्याकडे. हे बघा, सुंदर असं घर आहे. तर आता आपण सरपंचांच्या घरी आहोत आणि आपल्यावर इथले विद्यमान सरपंच प्रियंका ब्रह्मा हरियाण आहेत. नमस्कार मॅडम. आता मी तुमचं गाव बघायला आलो आहे, तर या गावाबद्दल जरा एक माहिती आहे ना, म्हणजे कशा प्रकारचं गाव आहे, किती लोकसंख्या आहे, आणि कुठच्या कुठच्या धर्माची लोक या ठिकाणी राहतात, आणि काय काय गावामध्ये आहे, ती जरा एक माहिती द्या. नमस्कार, माझं नाव सौ प्रियंका ब्रह्मा हरियाण, तितवली गावची सरपंच आहे. आमच्या गावची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1478 आहे. ओके. आणि आमच्या ग्रामपंचायतीला हगणदारी मुक्त गाव असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच आमच्या गावातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष माननीय श्री नासिरबाई काजी, तसेच माजी पोलीस पाटील गणेशजी हरियाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोषजी हरियाण, माजी सभापती बाळासाहेब हरियाण, ही सर्व मंडळी आमच्या गावातील प्रतिष्ठित मंडळी आहेत. आमच्या गावामध्ये त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे. नासिरबाईंच्या माध्यमातून आमच्या गावागावात तसेच वाडीवाडीत रस्ते असतील, पायवाटा असतील, धरण असेल, तर असे विविध विकास कामं त्यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत. आणि ते आमच्या गावासाठी नेहमीच प्रयत्न करत असतात. धन्यवाद. आणि आता सध्या तुमच्या गावामध्ये तलाव आहे, नदी आहे, आणि तुम्ही बोललात तसे आता कुठच्या धर्माची लोक राहतात या ठिकाणी? या ठिकाणी तितवली गावामध्ये मुस्लिम समाजाची लोक राहतात, बौद्ध समाज पण आहे, बौद्ध समाज आहे, आणि हिंदू समाज आहे. म्हणजे 3 समाजाची लोक, 3 धर्माची लोक राहतात. ओके. आणि आता तुम्ही बोललात तसं म्हणजे तलाव आहे, तुमच्या प्रमुख ग्रामदेवत मंदिर गांगेश्वर, आणि गावामधलं मुख्य मंदिर तेच आहे ना सध्या? ओके. आणि सांस्कृतिक वारसा गावाला काय, म्हणजे काय काय गावामध्ये जत्रा बित्रा अशा काय होतात त्या? त्रिपुरी पौर्णिमा, आणि मग ती तुमची मोठी जत्रा, अक्षय तृतीया, म्हणजे शिमगे उत्सव होतो, ते सगळे त्या मंदिरामध्ये होतं. ओके. अशा प्रकारे निसर्गरम्य गाव आहे, आणि तुम्ही थोडक्यात माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आता सरपंचांनी सुंदर माहिती दिली, आणि आता मिस्टर सरपंच ब्रह्मा ना तुमचं नाव? ब्रह्मा हरियाण हे सुद्धा आहेत, आणि आपण त्यांच्या घरी आहोत, आणि त्यांचं सुंदर असं घर बघतोय. आता तुमच्या घरात कोण कोण असते इकडे? माझ्या घरी माझे सासू सासरे आणि माझी 2 मुलं आणि माझे मिस्टर. ओके. हे म्हणजे मोठं घर आहे तुमचं, म्हणजे तुमच्या मुंबईला आणि मोठे असतं ना? मुंबईला आहे.
किती लोकांचं कुटुंब असेल? 35 लोकांचं कुटुंब आहे. आणि ते सगळेजण आता येतात किंवा जास्त करून मे मध्ये आणि गणपतीला. ओके. तर याच्याबरोबर मस्त असं घर आहे यांचं, मोठा कुटुंब आहे त्यांचं. सध्या गावी हेच आहेत, पण हे बघा निसर्ग बघा अप्रतिम. आणि मोठं घर आहे, खरोखर मोठं घर आहे. किती स्क्वेअर फूटचा असतो या सगळा असा जुन्यातलं जरा पहिल्यापासून? हा, नेमके सांगता येणार नाही कारण मोठा घर आहे. आणि बघा सरपंच मॅडमचं घर बघा केवढा मोठं आहे ते. म्हणजे फुटात सांगायचं झालं ना तर 60-70 फूट इकडे आणि इकडे पण 50-60 फूट आहे. आणि मोठं घर आहे, जुनं आहे. पहिल्यापासून तुमचं एवढंच घर होतं ना? त्यांनी फक्त आता नवीन बनवलंय आणि चिरेबंदी, पण घराची साईज तेवढीच आहे. आणि कोकणातली घरं ही मोठी मोठी असतात, त्याच्यामुळे बघा मोठं घर आहे आणि सुंदर परिसर आहे इकडे. आणि अजून पण गावातले काही मेंबर आहेत, त्यांची पण आपण ओळख करून घेऊया. आणि मस्त घर आहे. आणि आता आपल्यावर हे कोण कोण आहेत त्यांची ओळख करून द्या ना. आता आपल्या बरोबर ग्रामपंचायत सदस्य आहेत ओमकार गजानन हरियान. नमस्कार. आणि आमच्या ग्रामपंचायतचे पाणी कर्मचारी अरमान सोलकर. ओके. तसे आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आमचे भालेकर काका. बरं, भाले काका पण आहेत. बरं. तर अशा प्रकारे याच्या म्हणजे 3 व्यक्ती आपण इकडे आहोत आणि तुम्ही 2 जण 5 जण. तर मी म्हणतो तुमच्या गावाबद्दल अजून काय तुम्ही सांगणार वैयक्तिक, म्हणजे कसं गाव आहे तुमचं पहिल्यापासून, म्हणजे एकदम शांतता प्रिय? आमचं गाव एकदम शांतताप्रिय असं आहे. असं कधीही कसा उद्रेक कुठल्याही गोष्टीचा असा होत नाही. आणि आमच्या गावामध्ये सगळी लोक अगदी एकोपाने. आणि तुमचं बॉर्डरचं गाव, याच्यानंतर रत्नागिरी जिल्हा झालो ना तुमचं? एकदम म्हणजे सिंधुदुर्गाचं शेवटचं इकडचं गाव या बॉर्डरचं. एकत्र मिळून मिसळून असे तालुक्याचा संबंध आमचे सगळ्यांचे आहे. तर आता आपण गावात सुद्धा जाऊया आणि अजून गावाची माहिती घेऊया. हे सुंदर असं त्यांचं घर आहे आणि गावामध्ये अजून काय काय गोष्टी आहे ते बघूया. आता सरपंचांच्या घराचं म्हणजे आतून बघतो आपण हॉल. हे बघा, हे आतलं घर आहे, मोठं घर आहे यांचं. तुमचं नाव काय? ऐकून आहे नाव काय यांचं? आणि वय किती आहे सर? 85. आणि यांचे वडील आणि चिरंजीव. आता सरपंचांनी मस्त चहा दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. मस्त वाटलं. आता आपण गावात जाऊया. सुंदर गाव आहे. मस्त चहा पाणी पिऊन पण आता चाललोय गावामध्ये. बघा मस्त घर आहे, गावाची माहिती आहे. कोपरंगी आहे इथली शाळा, सुंदर इमारत आहे. दिवाळी निमित्त सुट्टी असल्यामुळे शाळा सध्या बंद आहे. रस्त्याच्या बाजूलाच आहे केंद्र शाळा तितवली नंबर 1. आणि ही शाळा केव्हाची आहे? साधारणतः 1872 मध्ये ही शाळा स्थापन करण्यात आलेली आहे. आणि 51ला आपल्या फुल्यांनी पहिली चालू केली. त्याच्यानंतर एक बरोबर साधारण 20 वर्षातच ही चालू झाली. 72. आणि तेव्हापासून ही शाळा आहे ना, नोंद आहे ना तुमच्याकडे? हो. आणि म्हणजे या एरियातली काय जुनी शाळा आहे? या एरियातली सर्वात जुनी शाळा आहे. ओके. अशा प्रकारे कोकणातली एक जुनी शाळा बघते, त्यांच्याकडे नोंद आहे तशी. 1872 ना? सुंदर गेट आहे आणि मस्त बनवली शाळा. आता नानिवडे फाटाने आतमध्ये चाललं आपण. आणि हा आहे तितवली गावचा चव्हाटा. बघा इकडे काही पर्यटक पण थांबलेत गाडीने, कारण हे बैठो कहाँ से है? सूरत से? किधर गए थे? गोवा. तो अभी इधर से जाओगे ना? तरी बघा सगळे आता पर्यटक पण येतात इकडे. आणि मस्त जागा बनवली. सुरतवरून आले ते, गोव्याला गेलेले. हे इकडे देवस्थान आहे. हा इथला चव्हाटा बघता. इकडे कार्यक्रम काय काय असतात तुमचे? शिमगोत्सव काही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. किती दिवस असतो तुमचा शिमगोत्सव? एक 10 ते 12 दिवसाचा कार्यक्रम. 10-12 दिवस असतो. आणि मस्त बनवलंय. हे कधी बनवलंय? हल्लीच यावर्षीच काम केलं. सुंदर मस्त शेड बनवले आणि पर्यटकांना पण त्याचा फायदा होतो. बाहेरचे लोक बसू शकतात. मस्त बनवला परिसर संपूर्ण. आणि इकडे काय म्हणजे तुमची विशेष काय? पालखी सोहळा आणि सगळं असतो काय? हो, पालखी सोहळा आणि दैविक काम आहे. दैविक काम.
चव्हाट ही ओळी ना गावोळी. हो हो. इकडे गावोळी असते म्हणजे. तर आता आपण पुढे जाऊया. इकडे आता अनुस्कुरा घाटात ना 5 अनुस्कुरा हा रोड गेला पुढे. तर ते 2 गाड्या थांबल्यात त्यांच्या. सुरतवरून आलेत ते. सुंदर बघा मस्त लोकेशन बांबूची झाड. एका घरासाठी केलेलं असतं या. एका घरासाठी. आता मी एक वैशिष्ट्यपूर्ण असं तेलाच्या फॅक्टरीकडे आलोय आणि माहिती घेणार काय प्रकार आहे नेमका, म्हणजे कशा प्रकारचं तेल आहे ते. बघा या ठिकाणी यांचं प्लांट आहे. सुंदर प्लांट बनवलाय. तर आपण आता माहिती घेऊया इकडे कशा प्रकारचं प्लांट आहे आणि काय बनतं इकडे. ते मस्त सुगंध येतो इकडे सुंदर. आता आपण प्लांटवरती आलो आणि इथले ओनर दिलीप परब ना. नमस्कार. आता तुमचा व्यवसाय बघायला आलो. आता सगळ्यात प्रथम आम्हाला व्यवसाय समजून सांगा का नेमकं काय प्रकार आहे, म्हणजे कशा प्रकारचा व्यवसाय आहे. नमस्कार, मी दिलीप परब. ही बेसिकली आपली एक लेमन ग्रास ऑइलची फॅक्टरी आहे. ओके. लेमन ग्रास इसेन्शियल ऑइल. बरं, म्हणजे थोडक्यात चहाचे आपले चहाची पात जे आपण फूड व्हरायटी जे आपण चहामध्ये वापरतो तीच, पण ह्याच्यामध्ये सिट्रल कंटेंट जास्त असल्यामुळे ही तेलासाठी व्हरायटी वापरली जाते. ह्याच्यापासून तेल प्रोसेस केलं जातं. ओके. तर ह्याचे उपयोग तुम्ही घरात जे तुमच्या सगळे साबण असेल, शॅम्पू असतील किंवा इतर सर्व प्रोडक्ट्स, इव्हन गोदरेजचं रोल ऑन असेल, तर ह्या सगळ्यांमध्ये एसेन्शियल ऑइल्स वापरलं जातं. ओके. आपण एसेन्शियल ऑइलचीच तुम्हाला माहिती देण्यासंदर्भात जर सांगायचं म्हटलं तर मैसूर सँडल सोप ह्याच्यामध्ये चंदनाचा एसेन्स वापरला जातो. बरोबर. विक्स जे तुम्ही वापरता त्याच्यामध्ये इकलिप्टस नावाच्या वनस्पतीचा एसेन्स वापरला जातो. तसाच आपण आज जे सिट्रस घटक जे असतात साबणामध्ये वगैरे त्याच्यामध्ये लेमन ग्रास ऑइलचा वापर केला जातो. त्याची भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा खूप मागणी आहे. तुम्ही आता किती वर्ष याच्यात आहात, म्हणजे केव्हापासून मला फॅक्टरी जवळपास 3 ते 4 वर्ष याच्यामध्ये झाली आणि तुमचं फॅक्टरी व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित. आता फॅक्टरीचं स्वरूप सांगा काय नेमकं, म्हणजे काय बॉयलर आहेत ना. हो हो हो. तर ह्याला स्टीम डिस्टिलेशन युनिट असं म्हटलं जातं. वाफेवर शिजवणारं मशीन. जे लेमन ग्रास आहे त्याची कटिंग केल्यानंतर ही आपली 1 टनाची वेसल आहे. 1 टनामध्ये आपण ते भरलं जातं आणि मग ते भरल्यानंतर आपला हा बॉयलर आहे. समोर बॉयलरमध्ये पाणी उकळवलं जातं, त्याची वाफ तयार केली जाते. ती वाफ या पाईप मधून इथे ट्रान्सफर होते. बरोबर. आणि ट्रान्सफर झाल्यानंतर इथे ते जवळपास वाफ 2 तास जनरेट झाल्यानंतर 4 तास इथे शिजवली जाते. त्या 4 तासाच्या कालावधीमध्ये ती वाफ या नोझल मधून पास होते आणि हा कंडेन्सर आहे, हा कूलर सारखं काम करतो. बरोबर. थंड. त्याला मागे कूलिंग टॉवर आहे जो त्याचं पाणी थंड करायचं काम करतो या वाफेला. आणि ती वाफ थंड झाली की इथे तेल आणि पाणी असं ह्या सेपरेटर मध्ये बाहेर पडतं आणि इथे तेल आणि इथे पाणी असं हायड्रोसोल वॉटर जे आहे ते बाहेर. असं सिंपल स्वरूप आहे. आणि तुमचे 2 म्हणजे पॅरलल टाके आहेत, म्हणजे एकदा ही असं. जेव्हा ही चालू असते तेव्हा ही टाकी भरण्याचं काम चालू असतं. बरोबर. एकदा ही टाकी भरली आणि ही कम्प्लीट झाली की असं झाकण इकडे शिफ्ट होतं. बरोबर. आणि प्रोसेस केलं जातं. ओके. तसं त्यांचं नॉनस्टॉप काम चालू असतं 1 बाय 1. तर आता ही मोठी प्रोसेस आहे. साधारण किती तास लागतात हे सगळं व्हायला? हे सगळं व्हायला 6 तास लागतात. म्हणजे स्टार्ट टू एंड. हो हो. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्यांची शेती पण बघूया. हे म्हणजे त्यांचा प्लांट बघितला तर लॉंग प्रोसेस आहे ती. 6-7 तास लागतात आणि त्यांचं सकाळपासून चालू होतं काम, सकाळी ते संध्याकाळपर्यंत. आणि हे यांची शेती दाखवतो मला. हे वेगळ्या प्रकारची गवताची पात आहे, म्हणजे आपण रेग्युलर पात नाही, वेगळं आहे बियाणं ना पातीचं. तुम्ही बाहेरून आणलात ना? ही व्हरायटी कृष्णा व्हरायटी म्हणून हिचं नाव आहे. तुम्ही कुठून आणला ते? त्यावेळी कुठून आणला जेव्हा पहिल्यांदा? झारखंड वरून आणलेली व्हरायटी आहे. ओके. तर त्यावेळेला हे बघा, हे असं सगळी शेती आहे. ही आता किती एकर मध्ये आहे? ही आपली जवळपास आता एक 6-7 एकर मध्ये शेती आहे. आणि कंटिन्यू तुमचं म्हणजे किती वेळ लागतो हे बनवायला? 8वा प्लांट सुद्धा तो बाजूचा नाही. हे लावल्यानंतर ग्रास ग्रो व्हायला किती वेळ लागतो? ग्रास जेव्हा आपण एकदा लागवड केली पहिल्या 4थ्या महिन्यातच ह्याची कटिंग सुरू होते. ओके. 4 महिन्यापासून. म्हणजे तुम्हाला जे उत्पन्न आहे ते 4थ्या महिन्यापासून एक चालू होतं. म्हणजे एकदा कटिंग केली की पुन्हा 4 महिन्यांनी तयार होणार ते? पहिल्यांदा त्याला वाढण्यासाठी 4-5 महिने जातात. ओके. त्याच्यानंतर मग दर तुम्ही 1-2-3 महिन्याने त्याची कटिंग घेऊ शकता. किती कट करता तुम्ही, म्हणजे अर्धवट कट करता? त्याच्या मुळापासून 4 इंचावरती त्याची कटिंग केली जाते. ओके.
मग त्याला पुन्हा येणार, पुन्हा फुटवे फुटणार ते पुन्हा त्याला 4 महिने लागतात यायला ना, किती 2.5 ते 3 महिने म्हणजे ते रिपीट होत राहतं. Yes, yes, बरोबर. ते repeat होत राहतं. तर अशा प्रकारे एकदा यांनी शेती केली, आता रिपिटेशन मध्ये चाललं. हे संपूर्ण शेती 4 एकर मध्ये आहे ना, 6-7 एकर 6-7 एकर. आणि अजून क्षेत्र वाढवणं चालू आहे. ओके. तशा प्रकारे यांचं फुल ऑन काम चालू आहे आणि गेले 4 वर्ष सक्सेसफुली चालू आहे. तर आता यांचे प्रोडक्ट बघूया मस्तपैकी. जसं याच्याप्रमाणे त्याचं ऑइल तयार केलं जातं. हे ऑइल आहे. ऑइल अशा पद्धतीने ह्याची बाहेर आणि आपल्या देशातही खूप डिमांड आहे. ओके. पण आता त्याच्यानंतर ह्या प्रोसेसमध्ये बाय प्रोडक्ट्स निघतात. बरोबर. जसं ह्याचं पाणी निघतं, त्याला हायड्रोसोल वॉटर असं म्हणतात. त्या हायड्रोसोल वॉटर पासून आपण आपले प्रोडक्ट्स हे बनवलेत. हे बनवलेले आहेत. हे फ्लोअर क्लीनर आहे. हे सध्या अमेझॉन वर अवेलेबल आहे. ओके. सुगंध आहे ना, सुगंध. हा, या ब्रँडने आपलं आहे. हा स्प्रे आहे, स्प्रे. हे तेल आहे आणि सोप सुद्धा आपले अवेलेबल आहे. हे सगळे अमेझॉन वर आता अवेलेबल आहे तुमचे? येस येस येस. मेन फ्लोअर क्लीनर अमेझॉन वर अवेलेबल आहे. ओके ओके. तशा प्रकारे यांचे प्रोडक्ट आहेत. आणि दुसरं जे आहे, आपलं इनोव्हेशन ज्या पद्धतीने चालू आहे, तर ते जे बाय प्रोडक्ट जे शेवटी निघतं बायोमास वेस्ट, तर त्याच्यापासून सुद्धा आता आपण खत, बायोमास ब्रिकेट्स हे बनवण्याची प्रोसेस चालू करत आहोत. बरोबर. आणि स्वतः तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय? तुम्ही इंजिनिअरिंग केलं मी होतं? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी लार्सन अँड टुब्रो मध्ये जॉबला होता, नोकरी केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवसायामध्ये इंटरेस्ट वाटला? हा. तशा प्रकारे क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे 2015 पासून तुम्ही या क्षेत्रात अभ्यास करून पुढे हळूहळू. म्हणजे तेव्हापासून तुमचा रिसर्च चालू होता. हो हो. आणि हळूहळू त्यांनी हा व्यवसाय निर्मिती केली आहे आणि खास गावाकडे राहण्याची आवडच नव्हे, गावाकडे सेटल झाले. म्हणजे तुम्हाला शेतीची आवड पहिल्यापासून होती. तशा प्रकारे यांचं माझं मूळ गाव दहीबाव. बरोबर. त्यामुळे आमच्याकडे आंब्याची बाग आहे, त्यामुळे मला लहानपणापासूनच मला आवड आहे कोकणाची. मग इकडे कसं काय तुम्ही बांधलं या ठिकाणी? म्हणजे मूळ मुद्दा सांगायचा तर कोकणामध्ये आपल्याकडे पूर्ण देवगड आमच्या इथे बेसिकली कातळ आहे. बरोबर. ओके. मग तिकडे हापूस आंबा खूप छान होतो, पण कातळ असल्यामुळे बाकीची तिथे ही शेती करणं तिकडे थोडं अवघड आहे. म्हणून ही जागा इथे, म्हणून या गावामध्ये तुम्ही आलात. ओके. अशा प्रकारे इथे आपण, आणि इथे पाणी बिनी जोरदार म्हणजे व्यवस्थित आहे. आमची नदीच आहे. त्याच्यामुळे चांगलं आहे. म्हणून या जागेची निवड करून त्यांनी हे सगळं बॉयलर आणि हे सगळं आहे यांचं व्यवस्थित सेटअप आणि सुंदर सेटअप आहे तुमचा. आणि तुमच्या व्यवसायाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या व्यवसाय संदर्भात जर कॉन्टॅक्ट करायचं असेल, तुमचा नंबर सांगा. 8369882036. ओके. पुन्हा सांगा. 8369882036. ओके. यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक काय तुम्हाला माहिती असेल तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. चांगला व्यवसायांचा मस्त. तर आता हा व्यवसाय बघितला आणि या व्यवसायात आता तुमच्यावर कोण कोण आहे त्यांची पण ओळख करून द्या. हे आमचे काका हे सगळं इथे मॅनेज करतात. ओके. फार्म. म्हणजे तुम्ही चालू केल्यापासून हेच आहे? हो. जेव्हा मी मुंबईवरून अपडाऊन करायचो तेव्हा हे सगळं पूर्णपणे इथे मॅनेज करायचं. तुमचं नाव काय? अनिल इसुलकर. अनिल इसुलकर. तुम्ही इकडचे आहेत ना, गावातले ना? आणि तुमचं नाव? आणि हे गणपत हरियाणा आहेत. ते सुद्धा आपल्या इथे पूर्ण आपलं इलेक्ट्रिशियन पासून सगळं फॅक्टरीचं तेच सांभाळतात. म्हणजे आता तुमच्यावर 2 व्यक्ती कायम असतात? हो. अजूनही आहेत आमचे. सध्या दिवाळीची सुट्टी असल्यामुळे सगळे सुट्टीवर गेले. ओके ओके. कारण आताच आमची हार्वेस्टिंग वगैरे झाली, तर म्हणून सगळे आता सध्या सुट्टीवर आहेत. ओके. नाहीतर आमच्याकडे 4-5 आमचे मेंबर्स आहेत. ओके. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचा व्यवसाय खूप छान आणि वेगळा वाटला, युनिक वाटला तुला. चांगलं. धन्यवाद. आता आपण आलोय कोकण कर्नल काजू फॅक्टरी. बघा, कुरतडकर फार्म. आणि आपण या फॅक्टरीची माहिती घ्या. मस्त. आणि समोर बघा, हे तलाव आहे आपलं. तलावाच्या समोरच फॅक्टरी. सुंदर लोकेशन आहे, मस्त वाटलं. तर या ठिकाणी सुंदरशी फॅक्टरी आहे. आता आपण फॅक्टरीची माहिती घेऊया. मोठी फॅक्टरी बघा. आता आपण फॅक्टरीच्या ऑफिसमध्ये चाललोय. कोकण कर्नल. मस्त. तर आता आपण फॅक्टरीमध्ये आलो आणि आपल्यावर ओनर अनिकेत कुरतडकर आणि त्यांचे मिसेस आहेत. नमस्कार. आता पहिली तुमची दोघांची ओळख करून द्या प्रॉपर, आणि तुम्ही या व्यवसायात कसे आलात आणि म्हणजे याच्या मागचा हेतू काय, आणि तुमची काजू फॅक्टरी कशा प्रकारे चालते ते सगळं मला सांगा.
माझं नाव अनिकेत वामन कुडतरकर. मी मुळातला आणि मिसेसचं नाव काय? मिसेसचं नाव प्रियांका अनिकेत कुडतरकर. ओके. आणि तुम्ही IT मध्ये होता? मी IT इंजिनियर आहे. ओके. मी BSc केलंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. ओके. तर अशा प्रकारे तुमचं एज्युकेशन आहे. आता तुम्ही या क्षेत्रात का आलात, म्हणजे काजू फॅक्टरीचं काय? झालं कसं, लॉकडाऊन मध्ये सगळेच गावी वळलेलो आम्ही. बरोबर. आणि आमची काजूची बाग होतीच. तर काजूच्या बागेमध्ये काम करता करता एवढा इंटरेस्ट आमचा वाढत गेला त्याच्यामध्ये की बोललो की फॅक्टरी चालू करूया आपण. 2021 साली आम्ही ही फॅक्टरी चालू केली. फॅक्टरीचं नाव कोकण कर्नल कॅशू फॅक्टरी आहे. 21 मध्ये आम्ही प्रोसेसिंग स्टार्ट केली आणि आज फॅक्टरीला 4 वर्ष झालेली आहेत पूर्ण. ओके. आणि 4 वर्षात तुम्ही प्रोडक्शन मध्ये वाढत चाललात? प्रोडक्शन मध्ये आमचं ऑलमोस्ट 3x वाढत गेली. ओके. आता तुमच्याकडे किती लोक काम करतात? आता आमच्याकडे जवळजवळ 60 लोक काम करतात. म्हणजे त्याच्यामुळे इथे 60 लोकांना रोजगार निर्मिती केली. गावातली माणसं आहेत. 60 लोकांना गावातच रोजगार निर्माण झालेला आहे. बरोबर. प्लस मोस्टली आम्ही जास्त वुमन एम्पॉवरमेंटला फोकस करतो. ओके. आणि आता तुमच्याकडे काय कुठच्या काजूचं प्रोडक्ट बनतं बोललात तुम्ही? आमच्याकडे आता जवळ 75 क्वालिटीचे काजू बनतात. ओके. त्यानंतर आम्ही काजू मोदकही बनवतो. प्युअर काजू मोदक असतं, त्याच्यामध्ये काही मिक्सिंग नसतो काहीच. त्यानंतर आम्ही फ्लेवर्ड कॅशेस बनवतो ऑलमोस्ट 150 टाईप्सचे. त्यानंतर आम्ही अजूनही आता कॅशू मिल्कवरती आमचा रिसर्च चालू आहे. लवकरच आम्ही तो मार्केटमध्येही उपलब्ध करून देऊ. अरे वा, चांगलं आहे. आता तुमची फॅक्टरी पण आपण बघूया. सध्या दिवाळी निमित्त फॅक्टरी तुमची बंद आहे. दिवाळी निमित्त फॅक्टरी बंद आहे. ठीक आहे. मग तुमचे प्रोडक्ट आपण दाखवू लोकांना कशा प्रकारे आहे ते, आणि तुमची फॅक्टरी पण दाखवूया. तर आता आपण फॅक्टरीत आलो आणि त्यांनी चांगली माहिती दिली. हे त्यांचं ऑफिस आहे आणि आतमध्ये फॅक्टरी. सध्या दिवाळी निमित्त फॅक्टरीमध्ये सुट्टी आहे, पण तुम्हाला मी दाखवतो आहे तशी फॅक्टरी, कारण कसं अंदाज येईल की कसं प्रकारचं प्रोडक्शन त्यांच्याकडे बनतं. ते बघा, ही मोठी अशी फॅक्टरी आहे आणि ते बोलले तसे जवळपास 60 लोक इकडे काम करतात. सगळं या ठिकाणी ग्रेडिंग होतं. सध्या त्यांचं काम चालू आहे. फक्त दिवाळीनिमित्त, दिवाळीला किती 4 दिवस सुट्टी आहे? 4 दिवस सुट्टी. उद्या पण चालू आहे. अशा प्रकारे ही फॅक्टरी. हां, चालेल. हा रॉ ग्रेडेड आहे. ओके. त्याच्यामध्ये काजू बीचे सायझिंग होते. ओके. मग याच्यातनं बाहेर पडतं तिकडे, म्हणजे हे ग्रेडिंग वाईज, ग्रेड वाईज होतात. ओके. मग इकडे आम्ही स्टॉक करून ठेवतो ग्रेड वाईज. हे सगळं ऑटोमेटेडच आहे? हो. आता सध्या उद्या लोड येणार. उद्यापासून लोड येईल. बरोबर. कंटेनर उद्या येणार आहेत. इकडे फर्स्ट हे प्रोसेस. ओके. बॉयलर आहे. ओके. हा बॉयलर आहे इकडे. हा बॉयलर आहे. याच्यामध्ये आपण लाकडं टाकतो आणि हा कुकर आहे. ह्याच्यामध्ये काजू बी आपण टाकतो. बरोबर. बॉईल केला इकडून बाहेर पडतं. हा. ओके. इकडे झाल्यावर हे आपण एक 24 तासासाठी आपण बॉईल केलेले काजू ठेवून देतो परत तसे, परत ड्राय होण्यासाठी व्यवस्थित. ओके. इकडून झाल्यावरती आपण कटिंग वरती येतो. इकडे हे कटिंग सेक्शन आहे पूर्ण. ओके. हे सगळं ऑटोमेटेड आहे? सगळं ऑटोमॅटेड आहे. याच्यामध्ये काजू बी वरती टाकले की इकडून ते खालती कट होऊन येतात. ओके. तर या ठिकाणी कटिंग मशीन आहे. आणि कटिंग मशीनच्या नंतर या सगळं येतो या स्कूपिंग लाईन वरती. स्कूपिंग लाईन म्हणतात. काय स्कूपिंग लाईन. ओके. स्कूपिंग लाईन बेसिकली काय करते, काजू गर सेपरेट करते. जे कटिंग मधनं आलेला माल हॉपर मध्ये टाकतो आम्ही. ओके. हॉपर मधनं काजू गर वेगळे येतात, पाकळी वेगळी पडते. ओके. आणि टर्फल वेगवेगळं आणि अनकट जो आहे तो वेगळा पडतो. ओके. असं आहे याच्यामध्ये ऑटोमेटेड सगळं. नंतर हे जे आम्ही अनफिल्ड आणि अनस्कूप जो असतो तो आम्ही माणसाकडे देतो मॅन्युअली. त्याच्यानंतर तो झाल्यावरती आम्ही ड्रायिंगला देतो. एक 9 तासासाठी आम्ही ड्रायिंगला लावतो. ओके. हे आमचे 3 ड्रायर्स आहेत. 300 किलोचे ड्रायर्स आहेत. 300 किलोचे होते. हा 300 किलोची कॅपॅसिटीचे आहेत आणि 100 किलोच्या कॅपॅसिटीचे आहेत. ओके. 100चे 2 आहेत. 2 हा. 300चा हा एक ड्रायर आहे. म्हणजे 500 किलो मला ऍट अ टाइम ड्राय करू शकतो. ड्रायरला लावू शकतो. आणि इकडे नंतर ते सॉर्टिंग होते सगळे. इकडे त्यानंतर इकडचं झाल्यावर मॉइश्चर केबिन आमची ऍक्च्युअली बाहेर ठेवलेली आहे तिकडे. ती दाखवतो तुम्हाला बाहेर मॉइश्चर. चालेल. ही पिलिंग मशीन आहे.
ड्राईंग नंतर मॉइश्चरला जातो. ओके. मॉइश्चर कॅबिन बाहेर आहे, थोड्या वेळानंतर दाखवतो. मॉइश्चर यासाठी जातो कारण काय ड्राईंग मध्ये एकदम हार्ड झालेला असतो, त्याला थोडं मॉइश्चर आणून पिलिंग साठी इझी होतं. ओके. ही पिलिंग मशीन आहे. हा इकडे आम्ही हे टाकतो, काजू टाकतो, डायरेक्टली बॅजनी वरती जाते. बरोबर. ही मशीन चालू झाल्यानंतर बेसिकली इथून ऑटोमॅटिक ते शिफ्ट होतं. बरोबर. इकडे बाहेर पडतो. इकडे पण 4 क्वालिटीज असतात. ओके. साईज नुसार साईज अनुसार कणी एक साईडला पडते, एका साईडला तुकडा पडतो, 2 साईड आणि पुढे अख्खे होल्स पडतात. पिलिंग झालेले सगळं ऑटोमॅटेड आहे. ह्याच्यानंतर आम्ही परत ड्राईंगला देतो. पुन्हा ट्राय. मॉइश्चर आलेला असतो, त्यामुळे परत ड्रायर मध्ये जातो माल. बरं. थोडं हे ट्राय करण्यासाठी. तिकडून त्यानंतर सगळं झाल्यावरती आम्ही मॅन्युअली माणसांकडे देतो, जो अनफिल्ड राहिलेला असतो त्याच्यासाठी. तो एक कलर सॉर्टर आहे. कुठचा तो? त्या बाजून. कलर सॉर्टर बेसिकली काम करतं की कलर मध्ये सॉर्टिंग करतं. ओके. येलो कलर, व्हाईट कलर, त्यानंतर तुकडा वेगळा. कम्प्युटराइज आहे सगळं कम्प्युटराइज्ड आहे. ओके. तशा प्रकारे सुंदर फॅक्टरी बनवली आणि ॲटोमेटेड बनवली, त्यामुळे कमी लोकांमध्ये काम होतं. नंतर जो शेवटी उरलेला जो अनस्कूप माल असतो तो आम्ही लेबर मॅन्युअली माणसांना फिलिंग करायला देतो. ओके. अनफिल्ड माल जो असतो तो मॅन्युअली फिलिंग करायला देतो आम्ही सगळं. हे सगळं इकडे बसून मग हे करतं, शॉर्टिंग करतं. बरोबर. अशा प्रकारांची प्रोसेस आहे. त्यानंतर इकडे अजून एक मशीन आहे, ग्रेडिंग मशीन. ही ग्रेडिंग मशीन आहे. काजू गर जे असतात ते साईज अनुसार सॉर्ट करते. ओके. इथे लिहिलेलं आहे ग्रेड वाईज कोणते आहेत ते. ठीक आहे. त्याच्यानुसार मग ते तिथे क्रेड्स लावून मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो माल पडतो. बरोबर. त्याच्यानुसार मग तो माणसांकडे परत जातो. ग्रेडिंगची जी माणसं आहेत तो ग्रेडिंगचा सॉर्ट करतात. म्हणजे टीम्स अशा आहेत जे कटिंगची टीम वेगळी आहे, पिलिंगची टीम वेगळी आहे आणि ग्रेडिंगची टीम वेगळी आहे. ओके. आणि सगळे इथले लोकलच आहेत ना? आणि लोकल आहेत. तशा प्रकारे स्थानिकांना रोजगार निर्मिती केली. तिकडे काय? ही पॅकिंग मशीन आहे. ती आमची आम्ही प्रत्येक टीम मध्ये CO2 हे करतो, CO2 फिल करतो जेणेकरून त्याची शेल्फ लाईफ असं ती वाढते. ओके. त्याच्यामध्ये 4 टीन ऍट अ टाइम लागतात. 4 टीन इकडे एकदा फक्त 4 टीन्स लावायचे आणि त्याच्यामध्ये पॅकिंगचं काजू ऑटोमॅटिकली ते फिल होतं त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर ह्याच्या इकडे डबा काढल्यावर आम्ही खाली आहेत सध्या. बरोबर. डबा ओपन केला, डबा ओपन केल्यावर आम्ही इकडे CO2 फिलिंग करतो. बरं. त्याच्यामुळे लॉंग लाईफ राहतात. राईट. ओके. अशा प्रकारे असतात हे लोकलचा. हा जो आमचा ब्रँड आहे कोकण कर्नल ब्रँड आहे. स्टिकर्स आमचे 2 डिफरन्शिएट करतो आम्ही. स्टिकर्स वेगळे वेगळे कारण काय हा आहे आमचा लोकलचा, जे लोकल कॅश्यूज येतात आपले कोकणातले प्युअर कॅश्यू, त्याच्यासाठी आम्ही हे जेणेकरून कस्टमर्सला पण डिफरन्शिएट करायला इझी पडतं. बरोबर. हा इम्पोर्टेड कॅश्यू नट्सचा स्टिकर आहे. ओके. व्हाईट. जे आफ्रिकन कॅश्यूज जे येतात किंवा बाहेरचे कुठचेही काजू नाही आम्ही अशा स्टिकर्स मध्ये हे आपल्या कोकणातले लोकल काजू या स्टिकर्स मध्ये जातात आमचे. बरोबर. तशा प्रकारे तुमचं ब्रँडिंग आहे. राईट. छान. मस्त वाटलं. हे तुमचं प्रोडक्ट पाउचेस मध्ये किती ग्रामचे आहेत? हे 200 ग्राम्स पासून स्टार्ट आहे. ओके. तशा प्रकारे तुम्हाला छोट्या पॅकेटमध्ये पण मिळतील. सुंदर. हे सगळे यांचे ट्रान्सपोर्टचे गाड्या तिकडे. हा कॉम्प्रेसर आहे, मशीनसाठी यूज होतो. ओके. हे आहे ना कॉम्प्रेसर. ओके. ही आमची मॉइश्चर कॅबिन. ही वाली ही बाहेर ठेवण्याचं कारण काय? म्हणजे ओपन एअर मध्ये ठेवायचं. ओपन एअर मध्ये असं काही नाही, बट ती स्पेस आम्हाला बरोबर भेटली. आणि युजली काय होतं ह्याच्यामध्ये जेव्हा आपण टाकतो पावसाच्या टायमिंगला आम्हाला ही मशीन युज करण्याची गरज नाही पडत. कारण की आम्ही जरी बाहेर ठेवला तरी मॉइश्चर होतं. बरोबर. किंवा हे फक्त ओपन करून ठेवले तरी मॉइश्चर येतो. ओके. सध्या भरून ठेवलं. हे भरून ठेवलेले आहेत. म्हणजे किती गोष्ट होतं याच्यामध्ये? नाही तसं नसतं. ऍक्च्युली कसं होतं आम्ही आता भरून ठेवणार की फुल दोन्ही ट्रॉली भरल्यात आमच्या. 2 ट्रॉली आहेत. मॉइश्चर चालू करतो. ओके. आणि मग मॉइश्चर चालू केलं की विदिन 2 to 3 hours मध्ये मॉइश्चर येतो. त्यानंतर आपण फिलिंगला घेतो. त्याच्यामुळे ती सालं पटकन निघून जातात. मॉइश्चर मोस्टली काय करतो आम्ही 5.5 to 6च्या रेंजमध्ये मॉइश्चर ठेवतो. ओके. तशा प्रकारे प्रोसेस आहे संपूर्ण. आणि चांगलं आहे म्हणजे ऑटोमॅटेड सगळं असल्यामुळे कमी मॅनपॉवर मध्ये होतं. सुंदर.
तर तुम्ही चांगली माहिती दिली. आणि आता तुमचं जर प्रोडक्ट कोणाला घ्यायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय तुमच्या फॅक्टरीचा? वेबसाईट आहे www.kokankernel.com. ओके. त्याच्यावरही तुम्ही बघून घेऊ शकता किंवा आम्ही आता अमेझॉन वरती पण चालू आहे सध्या येणं. किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9004016161. ओके. डिरेक्टली ऑर्डर प्लेस करू शकतात. ओके. आणि आता सध्या तुमचा माल कुठे कुठे जातो? सध्या आमचा माल पूर्ण मुंबई मार्केटला जातोय. ओके. हा. APMC ला जातो पूर्ण माल. अरे वा, चांगलं आहे चांगलं आहे. अशा प्रकारचं प्रोडक्शन आमचं 1.5 टन्स पर केजी आहे. अरे वा, चांगलं वाटलं. आणि तुमच्या पुढच्या व्यवसायासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमची सुंदर फॅक्टरी आहे आणि आता दिवाळीनंतर यांचं काम फुल फ्लेज मध्ये चालू होईल. धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. मगाशी मी काजू फॅक्टरीमध्ये होतो यांची. आणि इकडे बघा, आणि किती हजार बोलला काजू इकडे? 2,500 काजूची झाडं लावलेली. हे संपूर्ण ना? हा संपूर्ण डोंगर आहे ना, ते काजूची झाडं लावली त्यांनी. हा संपूर्ण डोंगर. आणि हे यांचं इथं सुंदर असं घर आहे. आणि भविष्यात त्यांचा होमस्टे पण करायचं प्लॅनिंग आहे. ते तो नंतर आपण आपल्या चॅनलवरती दाखवूया. पण हे सध्या यांचं घर आहे जे ते राहण्यासाठी वापरतात. आणि वरती त्यांना होमस्टे सुद्धा करायचं आहे. आणि इकडे बघा मस्त ॲग्रो टुरिझम करायचं प्लॅनिंग आहे त्यांचं. तर लवकरच ते पण तुमच्याशी शेअर केलं जाईल. सुंदर लोकेशन आहे. आणि मी इथून ड्रोन शॉट घेतलेत, तर तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगला एन्जॉय करा. छान आहे खरं तुमचं, मस्त. आणि सध्या तुम्ही दोघे जण असतात इकडे? आणि काका आता सध्या मुंबईला गेले. ओके. आणि बाकी फॅमिली मुंबईमध्ये? बाकी सगळी आम्ही बॉर्न मोठा मुंबईचे आहेत. हा, फक्त आता तुम्ही नवरा बायको आणि काका इकडे असतात. ओके. तशा प्रकारे यांचं सुंदर असं घर, मस्त.